जैन बोर्डिंग प्रकरणी विजय कुंभारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार चुकीचाच, सखोल चौकशी व्हावी विजय कुंभार यांची मागणी। तर मोहोळे यांच्या सहकार खात्यांतर्गत मल्टीस्टेट बँकेने कर्ज दिल्याचाही दावा। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्ष निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहेत, त्याच पार्श्वभूमीवर भेट असल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळ यांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा। फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकर यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीतून ट्रस्टींनी 14 ते 15 कोटी काढून त्याचा गैरवापर केला। जैन मुनींचा आरोप, तर धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण। जैन बोर्डिंगचे विश्वस्त जयंत नांदुरकर यांना जैन बांधवांचा घेराव। तुमच्या वाईट कामामुळे आम्ही तुम्हाला सोडू, पण कर्म तुम्हाला सोडणार नाही, या शब्दात जैन मुनींनी नांदुरकरांना फटकारलं। धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर। गाडी कोथरूडच्या बढेकर बिल्डरची असल्याचा धंगेकरांचा आरोप, तर मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली आहे, धंगेकरांची टीका। बढेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्ष स्वतःची गाडी वापरली। मी एकमेव महापौर ज्याने स्वतःची गाडी वापरली, धंगेकरांच्या आरोपांवर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। धंगेकर रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू आहे। धंगेकरांच्या आरोपांवरती मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एक तरी गुन्हा दाखवावा, मोहोळ यांचं आव्हान। माझ्यावरती वैयक्तिक बोलल्यास मोहोळ यांना पळता भुई थोडी करेन, धंगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान। तर मोहोळ यांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले, धंगेकरांचं वक्तव्य। धंगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलंय, मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा वेळ लागलेला आणि विकृत मनोरुग्णाचा उल्लेख। काही लोक पिसाळले आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंची धंगेकरांवर टीका, तर त्यांचा निवडणुकीत पराभव झालाय। मोहोळ यांच्यावरती बोलल्याशिवाय धंगेकरांना राजकीय अस्तित्व टिकवता येत नाही, बावनकुळेंची टीका। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेने 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील पीएसआयचं तात्काळ निलंबन। एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले, राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे। पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भावाचे गंभीर आरोप। आरोग्य विभागात भ्रष्टाचार, त्रास होत असल्याची डॉक्टर महिलेची नातेवाईकांकडे तक्रार, नातेवाईकांचा आरोप, तर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। आम्हाला या प्रकरणी काहीच माहिती नाहीये, मुलाला विनाकारण बदनाम केलं जाते। 6 दिवसांपासून तो घरी होता, रात्री 8 वाजता ड्युटीसाठी रेल्वेने तो फलटणला गेला, गोपाल बदनेच्या आई वडिलांची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना। फलटणमधील घटना पूर्ण सातारा जिल्ह्याला बदनाम करणारी आहे, तपासानंतर सर्व काही समोर येईल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रामराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याप्रमाणे पोलिसांनी काम केलं पाहिजे, पण सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये आढळून येते, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। वेळीच दखल घेतली असती तर महिलेनं आत्महत्या केली नसती, डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, तर लाडक्या बहिणींना फक्त योजनेचा हफ्ता नको, तर सुरक्षाही द्या, देसाईंची मागणी। डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ का येते, रक्षक अधिकारीच भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची, प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मुंबईच्या मतदार यादीतील घोळ सादरीकरणाच्या माध्यमातून समोर आणणार, तर वरळी एनएससीआय डोम या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा मेळाव्याच्या बॅनरवरती उल्लेख। आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन केंद्र आणि राज्य सरकार तसेच निवडणूक आयोगानं पाहावं, निवडणुका हायजॅक केल्या त्याचे पुरावे समोर आणले जाणार। मोर्चासंदर्भात काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत आज संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार, चित्रपटानंतर मतचोरी संदर्भात चर्चासत्रही घेतले जाणार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती।
अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठकही घेणार। अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन केलं जाणार। जिल्ह्यामध्ये एकत्र या सगळ्यांचा प्रचाराला फुकट येईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार रावसाहेब दानवेंची टोलेबाजी। आपापसातील वाद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल। अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंना युतीचा प्रस्ताव। एकत्र आलो तर जालन्याचं महापौरपद वाटून घेऊ, खोतकरांचं वक्तव्य। आमदार मंदा म्हात्रेंच्या नवी मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांवरील वक्तव्यानंतर मनसे आक्रमक। मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट। निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्यातील भोरमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। गावरान फळांचा वानवळा पवार यांना पदाधिकाऱ्यांनी दिवाळीची भेट दिली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 नोव्हेंबरला पुण्यामध्ये राज्यव्यापी मेळावा। पूर्वतयारीसाठी आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावरती असणार आहेत। शिरीष गोठरेकर आणि कैलाश गोठरेकरांचा अजित पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश होणार, तर पवारांच्या राष्ट्रवादीला नांदेडमध्ये खिंडार। नंदुरबारच्या नवापूर पालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। राष्ट्रवादीकडून जयवंत जाधवांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या यवतमाळ दौऱ्यावर। यवतमाळमध्ये शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। ज्याच्यामुळे ओबीसींचं दिवाळं निघालं त्याला शुभेच्छा देणार नाही, जरांगेंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून प्रकाश शेंडगेंची टीका। जीआरमुळे महिला पोलिसाच्या आरक्षणावरती डल्ला मारला, तर सरकारच्या जीआरवरून शेंडगेंची जरांगेंवर टीका। भीमसैनिकांमुळेच मी आमदार प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। देख लेना आंखों से आएंगे हम लाखों से। एकनाथ शिंदे यांनी मला चांगला फंड दिलाय, त्यामुळे चांगली वास्तू बांधू शकलो, प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया। 20व्या शतकातील भारत गांधीजींच्या नावानं ओळखला जायचा, आता 21व्या शतकातील भारत मोदीजींच्या नावानं ओळखला जाईल। मोदीज मिशन पुस्तक प्रदर्शनावेळेस फडणवीसांचं वक्तव्य। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यानं मच्छीमारांनाही वीज सवलत दिली जाणार। मत्स्य संवर्धक मत्स्य व्यावसायिकांना सवलत लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदललं, मी त्यांच्यासोबत आहे। सत्तेचा वापर करून जयंत पाटील यांनी कारखाना स्वतःच्या घशात घातला। पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका, तर कारखाना परत द्यावा सभासदांची मागणी असल्याचीही पडळकरांची माहिती। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार, जरांगेंची माहिती। राज्यांनी गोहत्या बंद केली पाहिजे असं बाबासाहेबांनी लिहिलंय। संविधानाच्या मार्गदर्शन तत्वात हे लिहिलंय। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। गोधन शेतीला जिवंत ठेवणार हे बाबासाहेबांनी माहीत असल्याचं विधान। पत्नीला नगरसेवक बनवायचं स्वप्न बघणाऱ्या नकुल भोईरची पत्नीकडूनच हत्या केल्यानं चिंचवडमध्ये मोठी खळबळ। घटनेनंतर सर्व स्तरातून नकुलबद्दल हळहळ व्यक्त। दरम्यान दोघांनीही मद्यसेवन केल्याची माहिती समोर। महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत 2 दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर। आज दुपारी कास पठारला भेट देणार। इस्लामपूरच्या नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता। शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार, तर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे पाठवला होता नामकरणाचा प्रस्ताव। मीरा भाईंदरच्या डाचकुल पाडामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीनंतर वातावरण तापलं। किरीट सोमय्यानंतर वारिस पठाण डीसीपींना भेटून गेले। या प्रकरणात आतापर्यंत 9 जण ताब्यात, तर 11 जणांवर गुन्हा दाखल। मीरा भाईंदरच्या लोकांना शांतता हवी आहे, आम्ही शांतता राखण्यास सक्षम। मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। काही लोक वातावरण खराब करतायत, सरनाईकांची वारिस पठाण यांच्यावर टीका, तर वारिस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, सरनाईकांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमधील 2 गटातील वादाला नरेंद्र मेहता कारणीभूत। युवा काँग्रेसचे प्रवक्ते रवी खरात यांचा आरोप। मेहता यांनी सुक्कू यादवचा प्रवेश केल्यानं शहरामध्ये हाणामारी उसळली, रवी खरात यांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये चोरीचा स्पष्ट पुरावा असतानाही पोलिसांकडून मोबाईल हरवल्याची तक्रार लिहिण्यासाठी पोलिसांनी पैसे मागितले, तक्रारदाराचा गंभीर आरोप। आम्ही बांगलादेशींचे 2,24,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द करून घेतले, आधार कार्ड देखील रद्द होणार, किरीट सोमय्यांची माहिती। राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा बसवणार। बांगलादेशाची ब्लॅकलिस्ट तयार करा आणि रेशन कार्ड पडताळणी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारचं मोठं पाऊल।
राज्य शासनाकडून मीरा भाईंदर शहरासाठी सार्वजनिक शौचालयांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर। हा उपक्रम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने राबवला। कल्याणच्या मोहनी मारहाण प्रकरणी ग्रामस्थांची बैठक पार। बैठकीमध्ये गावकऱ्यांवरती होणाऱ्या हल्ल्यांविरोधातील आंदोलनाबाबत चर्चा। बैठकीमुळे तणाव वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी जप्त। अहिल्यानगरमधील जामखेड खर्डामधून गाडी पुणे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। जळगावमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमात तरुणानं नोटा उधळल्या। नोटा उधळणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक, नोटांची उधळण करणाऱ्या तरुणावरती गुन्हा दाखल। तर पोलीस मुख्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन। सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली होती निवड। पुण्यातील कार्यक्रमाला मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांची कोकाटे यांच्याकडून विचारपूस। महादेवी हत्तीणीची आरोग्य तपासणी करण्याचे उच्चाधिकारी समितीचे आदेश। 31 ऑक्टोबरला वनतारा इथं होणार तपासणी। तर हत्तीणीला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या 20 दिवसात घ्या, समितीच्या आदेशात नमूद। दिवाळीच्या सुट्टीनंतर बुलढाणा जिल्हा परिषदेत शुकशुकाट। अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर, तर ऑफिसमध्ये फक्त आरोग्य अधिकारीच उपस्थित असल्याचं समोर। बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा देसाईंच्या हस्ते शुभारंभ। अवकाळी पावसामुळे साखर उद्योग अडचणीत असल्याची मंत्री शंभूराज देसाई। पीएम आवास योजनेतील घरांच्या किमती रेडिरेक्टरप्रमाणे असाव्यात, हा शासन निर्णय रद्द। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह अन्य शहरात या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता। लासलगाव बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत झालेले आहेत। तर कांद्याच्या दरातही स्थिरता आहे। तुर्तास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। कांद्याला सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटलचा दर। दोडामार्ग तालुक्यामध्ये जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान। शासकीय दरानुसार मिळणारी नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा तुटपुंजी। वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासनानं शासकीय दरही प्रति पिकामागे वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमधल्या राधानगरी दाजीपूर जंगल सफारीला आजपासून पुन्हा सुरुवात। पर्यटकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सफारी सीझन सुरू। तर दिवाळीतल्या सलग सुट्ट्यांमुळे यंदा 1 नोव्हेंबर आधी सफारी सुरू। वाशिम तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन। नुकसानीची तुटपुंजी मदत मिळाल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक। सरकारनं दिलेल्या मदतीचाही निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्यानं रास्ता रोको केल्याची माहिती। व्यापाऱ्यांकडून टोमॅटो पीक विकत घेतली जात नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। अकोला जिल्ह्यातील पणन कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे झोपा काढो आंदोलन। हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। मध्य रेल्वेवरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार। माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3-4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। तर आज पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन ब्लॉक असणार। उद्या कोणताही ब्लॉक नसणार। ऐन दिवाळीमध्ये राज्यभर पाऊस कोसळणार। दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात पाऊस होण्याची शक्यता। पुढील 3 दिवस हवामान बदलणार असल्याचा अंदाज। पुण्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट। ऑक्टोबर हीटमुळे वाढलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा दिलासा। पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ। उकाडा आणि उन्हामुळे नागरिक हैराण। पुणे शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी। 26 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। नाशिकच्या मनमाड, बागलाण या परिसरामध्ये जोरदार पाऊस। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ।